चला तर मंडळी, आज आपण काहीतरी नवीन रेसिपी आपण बनवून घेऊयात. तर ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. माझ्या घरी तर सगळे आवडीने खातात. तुमच्या घरी पण आवडीने खातील का नाही हे केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी इथं काय केलेलं आहे, 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 बटाटे, 2 गाजर आणि कोथिंबीर हे टाकून त्याच्यामध्ये दुसरे मसाले म्हणजे हळद, लाल तिखट, मीठ आणि 2 चमचे मी इथे तीळ टाकलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं हातानं एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे पाणी टाकायच्या अगोदर ह्याला एकजीव केला तर ह्याच्यामध्ये जे गाठी होतात गव्हाच्या पिठाच्या त्या होणार नाहीत आणि त्याला खूप छान असं एकजीव करून घ्या आणि ह्याला गरम पाण्याने असं मस्त एकजीव करा. गरम पाणी टाकल्याने काय होतं की जो पदार्थ आपण बनवणार आहे तो एकदम मऊ आणि छान असा बनतो. ज्याला दातं नाही तोही खाऊ शकेल असा हा पदार्थ बनवून तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघा असं एकजीव म्हणजे जेवढं होईल तेवढं ह्याला मळून एकजीव करून घ्या आणि लागेल ते म्हणजे पाणी एकदाच नका घालू. लागेल तसं त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करा आणि शक्य तितक्या वेळ त्याला हातानेच तुम्ही मळून घ्या. बघा याच्यामध्ये आणखीन पाणी ॲड करा आणि त्याला एकजीव म्हणजे असं आपण जसं डोशाचं पीठ तयार करतो त्या टाईपमध्ये. म्हणजे आज आपण बनवणारच आहोत गव्हाचे डोसे, तर त्याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स पण ॲड केले. जर तुम्हाला याच्यामध्ये आणखीन व्हेजिटेबल्स पाहिजे असतील तर तेही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, पण मी सध्या 2च व्हेजिटेबल ॲड केलेले आहेत. तर तुम्ही बघा पाणी टाकून त्याला मस्त अशा त्याच्यातल्या गाठी आपण काढून घेऊयात. अशा प्रकारे गरमच पाणी टाका, कोमट पाणी. थंड पाण्याचा मी इथं थोडाही वापर केलेला नाही. तुम्ही बघा हे आपल्याला आणखीन थोडं पातळ पाहिजे, पण आपण स्टार्टिंगला एवढंच घट्ट ठेवूयात. याच्यामध्ये मी थोडासा खायचा सोडाही टाकलेला आहे. खायच्या सोड्यानं पण म्हणजे ते असं छान त्याला जाळी पडते, त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा पण टाकून घेऊया. तुम्ही बघा खायचा सोडाही टाकून आपण हे एकजीव केलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत की याला आपण म्हणजे याच्यामध्ये आपण आता थोडासा ओवा म्हणजे घेतले, मी इथे 1 चमचा ओवा घेतला आहे. तर त्याला छान असं हातानं रब करून टाकू म्हणजे त्याची जी टेस्ट आहे ती आपल्या पिठामुळे मध्ये एकदम छान अशी उतरेल. बघा तुम्ही ओवा घेऊन छान असं त्याला मिक्स करून घ्या आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकलेले. ओवा आणि जिऱ्यामुळे याला टेस्ट एकदम छान येते. तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला म्हणजे मी आज चटणीची रेसिपी शेअर करणार आहे. तुम्ही बघा तर याला काय करू आपण दुसऱ्या पॉटमध्ये घेऊन याला थोडंसं पातळ करून घेऊयात. तुम्ही बघा याची कन्सिस्टन्सी अशी ठेवा जेणेकरून काय होईल की म्हणजे जास्त घट्ट झालं तर ते छान नाही होणार आणि जाड पण होईल. तुम्ही आणि मी इथे तवा जो आहे तो चपातीचा वापरला आहे. नॉनस्टिकचा तवा नाही वापरायचा. गव्हाचे आपण जे डोसे करतो त्याच्यासाठी नॉनस्टिकचा तवा नाही वापरायचा. मी इथं चपातीचा तवा वापरलेला आहे आणि चपातीच्या तव्यावर असं बॅटर टाकून मी त्याला हातानेच त्याला स्प्रेड करते आणि एकदम छान होतं. जर तुमच्या हाताला चटके बसत असतील तर हात थोडासा पाण्यामध्ये बुडवून ते स्प्रेड करून घ्या. साईडनं थोडंसं तेल टाका आणि हे जे डोसे आहेत ते हाय आणि मीडियम गॅसवर आपल्याला करून घ्यायचे. जास्त लो पण नाही करायचं. लो केल्याने पण ते छान भाजले नाही जाणार. तुम्ही बघा कलर किती सुंदर असा कलर आलेला आहे. ह्याला उलटा पालटा करून छान भाजा, कारण हे गव्हाचे आहेत त्याच्यामुळे ह्याला चांगलं भाजणं खूप गरजेचं आहे. मग अशाच प्रकारे तुम्ही आणखीनही डोसे करून घेऊ शकता, जेवढे काही तुम्हाला पाहिजे तेवढे. आणि गरमागरम हे सर्व करायला खूप छान लागतात आणि मुलांना डब्यांनाही तुम्ही देऊ शकता, कारण हे काही कडक वगैरे होत नाही, असे नरम छान राहतात. कुठे प्रवासात वगैरे पण चाललात तर तुमच्यासाठी म्हणजे प्रवासासाठी मुलांच्या डब्यासाठी हा खूप छान असा पदार्थ आहे. तुम्ही बघा अशा प्रकारेच मी माझे बाकीचेही डोसे करून घेते. तर आता आपण चटणी करून घेऊयात डोशासाठी. इन्स्टंट चटणी मी इथं उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, हिरवी मिरची, अद्रक आणि जिरे हे घेतलेले आहे. तुम्ही बघा एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात. म्हणजे मी 2 चमचे तेल टाकले. त्याच्यामध्ये आपण हरभरा डाळ आणि उडदाची डाळ हे आपण त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. म्हणजे याची टेस्ट एकदम छान येते. हे जर आपण छान फ्राय केलं ना तर एकदम ब्राऊन असं फ्राय करून घ्या. जास्त कच्चंही ठेवू नका, ते वाटलं नाही जाणार आणि उडदाची डाळ जर नाही छान वाटली तर कचकच लागेल. तुम्ही बघा अशा प्रकारे मस्त असं त्याला ब्राऊन असं फ्राय करून घ्या. आता मी इथं भाजलेले शेंगदाणे त्याची साल काढून घेतलेले, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे आणि जे आपण डाळी दोन्ही भाजून घेतलेले आहेत त्याही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया.
आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू. वाटतानाच मीठही टाकून घ्या. थोडीशी कोथिंबीर घालून हे सगळं एकजीव करून घ्या. ह्याच्यामध्ये पाणी न घालताच एकजीव करा अगोदर, जेणेकरून उडदाची डाळ ही छान वाटली जाईल. बघा आता ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं 1-2 चमचे पाणी घालून ह्याला आपण मिक्सरमधून छान असं एकजीव करून घेऊया. तुम्ही बघा आपली मस्त अशी चटणी तयार आहे. ही चटणी आपल्याला थोडीशी पातळ पाहिजे, ही थोडी घट्ट आहे. तर आपण काय करू, याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याला आपण पातळ करून घेऊया. लागेल तसं पाणी घाला, एकदाच पाणी घालू नका, जेणेकरून चटणी जास्त पातळही छान नाही लागणार आणि जास्त घट्टही छान नाही लागणार. तर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याला एकजीव करून घेऊया. एका पातेल्यामध्ये काढून आपण ह्याला फक्त जिरे आणि मोहरी याचाच फक्त तडका देऊया, जेणेकरून चटणीला आणखीन थोडी टेस्ट छान येते. तर ही इन्स्टंट चटणी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. ही डोशासोबत, इडलीसोबत कशासोबतही तुम्ही करू शकता. इन्स्टंट अशी आणि खूप छान अशी चटणी तयार आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपलं प्लेट तयार आहे, ज्याच्यामध्ये आपण इन्स्टंट असे गव्हाचे डोसे आणि चटणी तयार केलेली आहे. सगळ्या गोष्टी या इन्स्टंट आणि हे फक्त अर्धा ते पाऊण तासात तयार होणारी रेसिपी आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू सो मच.